निसर्गाच्या सानिध्यातील बालयोगी परशुराम भगवानांचं हे छायाचित्र ड्रोनच्या माध्यमातून घेतलेलं आहे. मंदाकिनी पर्वताच्या पायथ्याशी वसलेलं हे ठिकाण आहे गुंज गावामध्ये. ऐतिहासिक पर्यटन परशुराम पालखी सोहळा वर्ष 33वे सन 2024 हा अनुभवायला आम्ही गेलो होतो मंदिरावर. वारकरी संप्रदायाची मंडळी कीर्तन करून हरिपाठ करून बसली होती. सुंदररित्या एकदम त्यांनी कीर्तन केलं होतं. मंदिरावरून गावचं दृश्य आणि खाली भरलेली यात्रा सुद्धा पाहायला मिळाली. एका रांगेमध्ये सर्व भाविक भक्तांनी दर्शनासाठी रांग लावली होती. सर्वजण दर्शनासाठी आतुरतेने पाहत होते. सर्पमित्र सुद्धा पाहत होते. भाऊ होता, आई होती, गोलूदादा होता. नंतर मग गाभाऱ्यामध्ये पूजा केलेली होती. तिथे आम्ही पहिल्यांदा दर्शन घेतलं. त्यानंतर मी गाभाऱ्यामध्ये सर्व तुम्हाला दृश्य दाखवलं. नंतर मग मी प्रवेश केला गाभाऱ्यामध्ये दर्शनासाठी. रोहितदादा सोबतीला होता. दर्शन घेतलं आणि माझ्या इच्छा यात्रेमध्ये भेटली मावशीने दर्शन घेतलंय. खूप तिला आनंद होतोय कारण काय भिनारवरनं आली ती दर्शनासाठी. खूप तिला मज्जा आणि आनंद झालाय. अक्षय तृतीयानिमित्त ती भगवान परशुरामांच्या दर्शनासाठी आली होती. धन्यवाद. दर्शन घेतल्यानंतर मी घेतला स्नेहभोजनाचा लाभ. खूप सारी मंडळी होती. सर्व भाविक भक्त जेवण्यासाठी रांगेत उभे होते. मग त्यांसोबत मी सुद्धा दर्शन घेतल्यानंतर स्नेहभोजनाचा लाभ घेतला. ऋतिका ताई सुद्धा फिरायला सुरुवात केली. खूप सारी गर्दी जमा झाली होती. खूप सारी दुकानं सुद्धा होती. नंतर मग फिरत खेळण्यांची दुकानं सुद्धा पाहिली. त्यानंतर मग फिरता माझा मित्र मिळाला, धीरज पाटील. खूप जवळचा माझा मित्र. एकाच बेंचवर आणि बाकावर बसणारे आम्ही दोघं. खूप सारी एन्जॉयबल मोमेंट त्याच्यासोबत. भाऊला घ्यायची होती गाडी, त्याच्यामुळं आम्ही गाडी चॉईस केली. खूप महाग असल्यामुळं आम्ही तिथे काही गाडी घेतली नाही. त्यानंतर रंगीबिरंगी फुगे पाहिले. तर गर्दीमध्ये भोंग्यांचा जोरजोरात आवाज, विद्युत रोषणाई, खेळणी सुद्धा खूप होती. ती सुद्धा सोबतीनं आम्हाला सर भेटलेले आहेत. खूप त्यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभतं. सर, तुम्ही काय म्हणाल आज या पालखीच्या प्रसंगी? कित्येक वर्षा अगोदर जो आम्ही पाया रचला आणि खऱ्या अर्थानं आज समाधान वाटतंय की ही पब्लिक आणि हे संपूर्ण वैभव बघून आणि दुकानदार आणि एकंदर सर्व परशुराम भक्त बघून खूप आनंद होतोय. खूप समाधान वाटतंय. धन्यवाद सर. यात्रेतील ही दृश्य आहेत. मित्र परिवार आम्ही घेऊन आलो यात्रेमध्ये. परशुराम पालखी सोहळा 2024 वर्ष 33वे हा उत्सव मोठ्या आनंदाने आणि जोशाने साजरा करतोय. तुम्ही पाहू शकता परशुराम पालखी सोहळा 2024. कुमारदादा सुद्धा यात्रेमध्ये भेटला. खूप सारी एन्जॉय त्याच्यासोबत मी केली. त्याचसोबत नवीन गोष्टींना उजाला देत आम्ही खूप साऱ्या गप्पा यात्रेमध्ये सुद्धा केल्या. खूप त्यांनी आणि मी सोबत राहून खूपच एन्जॉय केली आणि वडापाव, रस, खूप सारी पदार्थ खाल्ले. नंतर मग भेटला प्रथमेश दादा. खूप सारी पब्लिक एन्जॉय करत होती यात्रेमध्ये. नवीन आळे होते, पाळणे छोट्या मुलांचे, ते मी पाहत होतो. तेवढ्यात मोमेंट कॅप्चर केली. नंतर मग भेटला प्रणित भाऊ, हा एडिटर गुंज संघाचा. त्यांच्यानंतर मग माझे लाडके मित्रसुद्धा भेटले. नंतर मग भेटला अजय भाऊ सोबत सुद्धा गप्पा शेअर केल्या. निवृत्ती पाटील, तुला कसं वाटतंय आज यात्रेमध्ये भव्य देव पालखी सोहळा पाहून? म्हणजे ते जरा चांगल्या यावर्षी जरा दरवर्षीप्रमाणे यावर्षी चांगला झालेला आहे. आपल्या जय परशुराम गुंज संघाकडे खूप अपेक्षा आहेत आपल्याकडून आणि देवाचे आपल्यावर अशीच निष्ठा राहो आणि आपल्याला बळ देवो आणि आपण येणाऱ्या काळामध्ये खूप साऱ्या फायनल केलं अशी माझी इच्छा आहे. तुला काय वाटतं याबद्दल? होईल ना, पूर्ण होईल, स्वप्न पूर्ण होईल. नक्कीच यात्रेमध्ये आपण खूप मजा करतोय. मला खूप सारा आनंद होतोय कारण काय रंगीबिरंगी विद्युत रोषणाई सुद्धा लावली गेली. धन्यवाद. दुकानं पाहून मन हैराण होत होतं कारण का विविध रंगी दुकाने होती. त्याचसोबत मित्र देखील अजय भाऊ, प्रणित भाऊ, नीरज, रोहित मामा सुद्धा होता. इन्फॉर्मेशन मला देत होते. विद्युत रोषणाईनं पूर्णपणे एकदम सजून गेलं होतं ते मंदिर. त्याचसोबत पायथ्याशी सुद्धा पूर्णपणे परिसर सजून गेला होता.
घरी येण्याची तयारी चालू केली, कारण काय आम्हाला नाचण्यासाठी पुन्हा जायचं होतं. त्यामुळे मी कपडे चेंज करून पुन्हा चिंचघर येथील बँजो पथक होतं. मी नाचायला उतरलो. खूप छान एकदम नाचायला सुरुवात झाली. जवळजवळ रात्री 12ला यात्रा निघाली. मी नाचायला सुरुवात केली. त्यानंतर मग खूप सारी मज्जा केली. नंतर मग पालखीचं दृश्यसुद्धा पाहिलं. नंतर मग मंदिराचं दृश्यसुद्धा बघायला मिळालं. नंतर मग मी नाचायला सुरुवात केली. खूप जास्त प्रमाणात मी नाचत होतो. अभय भाऊसुद्धा होता आणि सर्व आमची मैत्री परिवारसुद्धा नाचण्यासाठी होता. मी खूप जास्त प्रमाणात नाचत होतो, कारण काय मला नाचायला खूप आनंद येत होता. त्याचसोबत मज्जासुद्धा येत होती, कारण काय विनोदनीय आकर्षक असे क्षण मी नाचता घेत होतो. माझा मित्र कुणाल देखील तिथे नाचत होता. खूप मला मज्जा येत होती. खूप सुंदर गाणे वाजवत होते. सोबत मी ठेकासुद्धा खूप छान धरत होतो गाण्यावर. नाचायला मला खूप आनंद आणि मज्जा येत होती. खूप जोरात मी नाचत होतो. मला खूप आनंद येत होता आणि माझी पावले एकदम थरथर खूप जोरानं एकदम नाचत होती, कारण काय मला खूपच मज्जा येत होती नाचायला. आनंदात मी खूप नाचत होतो, कारण काय आकर्षक क्षणचित्रे मला तिथे होती. त्याचसोबत बँजो पथकसुद्धा खूप छान वाजत होतं. त्याच्यामुळं मी खूप नाचत होतो. मला खूप नाचायला मज्जा येत होती. वाद्यपथक खूप छान गाणे वाजवत होतं. त्याचसोबत नाचायला एवढा आनंद येत होता की जवळजवळ पावलांचा थरकाप उडत होता. कोणत्या प्रकारचा डान्स करावा अथवा कोणत्या प्रकारचा करू नये. बँजो पथक खूप छान वाजत होतं. जवळच्याच गावचा म्हणजे आमचे सर्व मित्रच वाजवायला होते. मित्र अक्षय असेल, मग तिकडे अजय असेल. बँजो पथक खूप छान होतं. चिंचघर येथील बँजो पथक होतं, त्यामुळे नाचायला खूप मज्जा येत होती. सर्वांनी नाचण्याचा खूप आनंद घेतला. अमरला घेतलं दादाने खांद्यावर आणि अमरला खूप जोराने नाचवलं. खूप जोराने दादा नाचवत. त्यानंतर मग सर्व मंडळी खूप जोराने आणि उत्साहाने नाचत होती. खूप नाचत होती. सर्वांचा नाच पाहून मन प्रसन्न आणि उल्हसित होत होतं. नंतर लाडक्या बहिणी, माता माऊली सर्वजणी नाचत होत्या. त्याचसोबत पब्लिकसुद्धा पाहायला होती. खूप डान्स जोरात होत होता. तारप्याची झाली सुरुवात. नाचायला आली मज्जा. नाचायला एकदम जोराने सुरुवात झाली, कारण की संस्कृतीचा वारसा जपावा. त्याचसोबत नाचायला खूप मज्जा. यात्रेचं दर्शन घेताना भाविक भक्त पाहायला मिळाले. भाविक भक्त यात्रेचं दर्शन घेत होते. यात्रेचं दर्शन झाल्यानंतर मग पुनश्च एकदा नाचायला झाली सुरुवात. जोराने सर्वजण नाचत होते. खूप जोरात नाचत होते, कारण काय सर्व तरुण मंडळी त्याचसोबत बुजुर्गसुद्धा नाचायला होते. अमर खूप जोराने नाचत होता. जितेशसुद्धा नाचायला आला. नंतर माता माऊली नाचसुद्धा पाहत होत्या. डोक्यावर विद्युत रोषणाई घेऊन मी माझ्या बहिणींसोबत नाचत होतो. खूप जोराने डान्स करत होत्या त्या लाडक्या बहिणी, म्हणजेच आमच्या छोट्या ताई. बघू शकता तुम्ही त्यांना डोक्यावर विद्युत रोषणाई घेऊन तारप्याच्या तालावर खूप सारा डान्स करत होत्या. खूप मजा येत होती, कारण काय विहंगमय दृश्य पाहून यात्रेचं खूप मनाला आनंद आणि मोहक असं वाटत होतं. कारण काय खूप जणांनी आणि सर्वांनीच आपल्या यात्रेमध्ये डान्स एकदम भरगच्च आणि विविध प्रकारे व्यक्त करून आनंद व्यक्त केला. खूप सारे नाचत होते. नाचता घेतलं अभयदादाला खांद्यावर आणि खूप सारं नाचवलं. जवळजवळ पायांचा
थरकाप तर उडतच होता, पण सर्वजण खूप खूप नाचत होते. सर्वांनी आपला आनंद एक वेगळ्या प्रकारे व्यक्त करून खूप खूप नाचत होते. खूप सारी मजा तर येतच होती. त्याचसोबत लाडक्या बहिणी माता माऊलीसुद्धा खूप नाचत होत्या. चौकामध्ये आल्यानंतर खूप जोराने आणि विविध प्रकारचे गाणी त्यांचे पथक वाजवत होते. त्याचसोबत ठेकासुद्धा मी आणि कुणालने खूप चांगला एकदम धरला होता. मी तर खूपच उड्या मारत होतो, कारण काय मला नाच खूप येत होता. त्याच्यामुळे मी खूपच नाचत होतो आणि खूपच एन्जॉयबल मोमेंट माझ्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करत होतो. त्यामुळे मला खूप 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 आनंद होत होता. परशुरामनगरच्या चौकामध्ये दादानं घेतलं पुनश्च एकदा अमरला खांद्यावर आणि पूर्णपणे एकदम आनंद व्हावा. त्याचसोबत मनमोहक असं दाजी आणि अमर दोघे एकसोबत होते. नंतर मग यात्रा आली गुंज गावामध्ये. नंतर मग यात्रेला फिरवलं गोंदामध्ये. तिथे यात्रेचं दृश्य पाहून त्याचसोबत देवसुद्धा आले होते, सुहासिनी सुद्धा होत्या. त्याचसोबत खूप सारे तिथे भाविक भक्त पाहण्यासाठी सुद्धा होते. गोंधळ खूप जोराने होता. सर्व देव देवता घुमत होते. यात्रा खूपच फायनली गुंजच्या चौकात झाला प्रवेश आणि नाचायला झाली गर्दी. खूप सारी मंडळी नाचायला गोळा झाली, कारण काय चौकामध्ये नाचायला तिथे आपल्यावर सर्वांवर नजरा असतात असं सर्वांचं मत असतं. त्यामुळे चौकामध्ये नाचायला खूप सारी पब्लिक जमा झाली. गुलाल असेल, मग फटाके असतील, त्याचसोबत अवकाशात जाणारे रॉकेटसारखे फटाकेसुद्धा होते. त्यामुळे विद्युत रोषणाई खूपच सजवली होती. त्यानंतर मग गुलाल खूप उधळला जात होता. सर्वजण आपला नाचण्याचा आनंद घेत होते, कला कसब दाखवत होते. फटाकडेसुद्धा खूप जोरजोराने वाजवत होते. चौकात आल्यावर राडा तर होणारच. मी तर खूप जोरजोरात नाचत होतो. गुलाल उधळला जात होता. त्याचसोबत फटाकड्यासुद्धा वाजवत होते. खूप सारे नाचण्याची मजा आम्ही घेत होतो. निवृत्ती पाटीलसुद्धा सोबतच आमच्या नाचायला होता. त्याचसोबत प्रणित तरसे देखील नाचायला होता आणि गावकरी मंडळीसुद्धा नाचायला होती. त्याचसोबत भाविक भक्तसुद्धा नाचायला आमच्यासोबत इतर गावातील होते. मी तर खूप जोरजोराने नाचत होतो, कारण काय हा क्षण पुन्हा एका वर्षाने येणारा होता. त्यामुळे मी चौकामध्ये खूप जोरजोराने नाचत होतो. हे सर्व झालं तर खरं, पण कुणालने दादाला चक्कर खांद्यावर घेतलं होतं. बँजो पथक अतिशय तैनातपणे खूप जोरजोराने वाजवत होतं. खूप जोराने डान्ससुद्धा होत होता. मी तर खूप नाचत होतो. खूप म्हणजे खूपच नाचलो, कारण काय हा दिवस पुन्हा एका वर्षाने येणारा होता. त्यामुळे खूप सारी मंडळी नाचायला होती. गावकरी तर खूपच नाचत होती. यात्रेचं दर्शन आमच्या घराजवळ आईने सुद्धा घेतलं. त्यानंतर मग मी चक्क कुणालला घेतलं खांद्यावर आणि खूप जोरजोरात नाचवत होतो. कुणालला हा आनंद खांद्यावर घेताना पाहून त्याच्या मनामध्ये मला खूप दिसत होता. खूप म्हणजे खूपच त्याला नाचवलं. चौकामध्ये तर त्याचा राडाच करून टाकला. पूर्णपणे त्याला मी खांद्यावर उचलून एक लाजिरवाणी अशी गोष्ट त्याला चौकामध्ये आणून दिली. पण तो न लाजता न डगमगता खूप जोरजोराने नाचत होता आणि मीच तेवढ्या ताकदीनिशी त्याला उचललं होतं. खूप त्याला खांद्यावर उचलून नाचवलं आणि नंतर मग खाली उतरवून पुन्हा एकदा खूप जोराने नाचवलं. यात्रेमधील काहीतरी वेगळं हे पाहून मनाला तर मोहित झालंच, आणि यात्रेमध्ये नाचायला देखील आनंद खूप झाला. खूप साऱ्या नवीन गोष्टीसुद्धा यात्रेमध्ये पाहायला मिळाल्या आणि आगीचा भडकासुद्धा यात्रेमध्ये पाहायला मिळाला. धन्यवाद.